पुन्हा एकदा मुंबईमध्ये जाऊयात गिरगावच्या परिसरामध्ये। हे जे वेगवेगळ्या रूपामधले गणपती बाप्पा आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्ती आहेत, त्या बघण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी होत असते। केवळ मुंबईमधलेच भाविक आणि भक्तगण नाही तर संपूर्ण राज्यभरातले आणि कधी-कधी देशभरामधले भाविक सुद्धा या ठिकाणी येत असतात। कारण मुंबई पुणे या ठिकाणचा जो गणेशोत्सव असतो तो अत्यंत वेगळ्या स्वरूपाचा असतो। तर मुंबई सोबतच दुसरीकडे आपण बघतोय नागपूरमधली दृश्य आहेत। नागपूरमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने मिरवणुका सुरू आहेत आणि मोठ्या संख्येने भाविक आणि भक्तगण सुद्धा या मिरवणुकांमध्ये सहभागी झालेले आहेत। यंदाच्या नागपूरमधल्या मिरवणुकांचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सुद्धा रोषणाई, विद्युत रोषणाई अत्यंत नयनरम्य अशी करण्यात आलेली आपण पाहतोय। तर मुंबईमधल्या मिरवणुका वेगवेगळ्या गणपती बाप्पांच्या हळूहळू गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत आणि सगळ्यांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा लालबागचा राजा सुद्धा हळूहळू पुढे सरकताना दिसतोय। तर गिरगाव चौपाटी परिसरामधली ही काही दृश्य आपण बघतोय। अगदी दूर दूरवरती आपल्याला जे दिसतात तराफ्यांमधून हे उंचच उंच गणपती बाप्पा खोल समुद्रामध्ये नेले जातात आणि त्यानंतर या बाप्पांचं विसर्जन होतं। तर ही दोन दृश्य मुंबईमधली आणि नागपुरातली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।